नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई एकरी 50,000 रुपये द्यावी, आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस वसंत जिनिंग अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आशिष कुलसंगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यात अतिपाऊस पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। सोयाबीन संपूर्ण नष्ट झाले आहे। हातात आलेले कापसाचे पीक आणि अतिपावसामुळे मातीमोल झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला येत्या काळात जगणे कठीण होणार आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे व शेतीवरील सर्व कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे असे निवेदन देण्यात आले। जर येत्या 28 सप्टेंबर पर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 29 सप्टेंबरला खडकी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व आंदोलनादरम्यान काही नुकसान झाल्यास शासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला। यावेळी राजीव कासावार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी, राजू एलटीवार, विभागीय अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ, राहुल दांडेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष वनी, निलेश एलटीवार, सरपंच संघटना अध्यक्ष झरी, गिरीधर उईके, माजी जिल्हा परिषद सदस्य यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमी लढणारे नेते आशिष कुलसंगे यांनी हा इशारा शासनाला दिला आहे। आशिष कुलसंगे हे मागील अनेक वर्षापासून राजकारणात असून सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य आणि आंदोलक म्हणून त्यांची ओळख आहे। सध्या ते महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष वसंत जिनिंगचे अध्यक्ष या पदावर कार्यरत असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने उभारली आहे। 2006च्या गोळीबार आंदोलनातही ते शेतकऱ्यांसाठी लढले होते। त्यावेळी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते। तर मागील वर्षी त्यांनी शेतकऱ्यांसाठी वनी, झरी, मालेगाव तालुक्यात शेतकरी न्याय यात्रा काढून शासनाचे लक्ष वेधले होते। त्यामुळे वनी विधानसभा क्षेत्रात आशिष कुलसंगे यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी लढणारा युवा नेता म्हणून पाहिले जाते। बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशी त्यांची नेहमीच कठोर भूमिका असल्याने ते नेहमीच चर्चेत असतात। आता शासनाला निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते मैदानात उतरले आहे आणि जर शासनाने शेतकरी हिताच्या मागण्या मान्य केल्या नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे आशिष कुलसंगे यांच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।